त्या दिवशी तर काय जाणं झालं नाही मम्मीसोबत एअरपोर्ट्स घ्यायला. तर आज मी माझ्या मैत्रिणीसोबत चालले. हे बाहेर गेलेत आणि यांना नाही माहिती. तर मग मी तोपर्यंत जाऊन येते. मी सांगितले माझ्या बँकेत, म्हणजे मला बँकेत कामच आहे, पैसे काढायचे आहेत आणि जे की बाकीचे पैसे आहेत ते हे आहेत. आणि बघूया आता मला भेटतात की नाही ते एअरपोर्ट्स. आता मी जरा यूट्यूबवर सर्च केलं तर त्याच्यावर एअरपोर्ट्स नवीन जनरेशनचे एअरपोर्ट्स 4 पण आलेत. पण मी एअरपोर्ट्स प्रो 2 घेईन आय थिंक, कारण मी ऐकले ते चांगले आहेत. एअरपोर्ट्स 4 स्वस्त आहेत पण न्यू आहेत, पण त्याची एवढी क्वालिटी चांगली नाही. तर बघते. हॅलो गाईज, कशा आहात सगळे. तर ही जी क्लिप बघितली याच्या आधी पण एक क्लिप होती जी की माझ्याकडून चुकून डिलीट झाले. तर त्यात असं होतं की मी आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे त्यासाठी यांना गिफ्ट घेणार होती, जे की एअरपोर्ट्स प्रो 2 होते. मग त्या दिवशी माझे मम्मी पप्पा येणार होते पण ते आले नाही, म्हणून मग मी 2-4 दिवसात माझ्या मैत्रिणीसोबत गेली आणि बरेच दुकानं बघितली, जसं की विजय सेल्स. पहिले तर मी रिलायन्सला गेली. आजपर्यंत मी आयफोनची कोणती पण वस्तू घेतले तर ती रिलायन्समधूनच घेतले, पण तिकडे ती अवेलेबलच नव्हती, म्हणून मला 2-3 शॉप्स बघावे लागले. मग मी तिथे गेली विजय सेल्सला. तिथे मी इथं फ्लिपवाला फोन भेटला बघायला, तर तोच हे करत होती. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला बोलली, चल आता भूक लागले, जेवायचा पण टाईम झाला तर आपण खाऊन घेऊ. मग आम्ही दोघींनी बर्गर खाल्ला, फ्राईज खाल्ले, कोक पिला आणि मला कोक फ्लोट खूप आवडतं. पण त्या दिवशी एवढं मी एक्सायटेड किंवा हे होती की मला आठवणच नाही की त्याला सांगायचं कोक फ्लोट. मग काय नाही, नॉर्मल जो कोक होता तोच पिला. आणि मी बरेच दुकानं बघितली पण प्रत्येक दुकानात अवेलेबल नव्हते किंवा ते बोलत होते की टाईम लागेल. मग आम्ही विचार केला की टाईम लागणारच आहे तर मी माझ्या मम्मीला भेटून येते. तर मी वाशीवरून शिलपाट्याला गेली मम्मीला भेटायला आणि गेलो तर आमच्या लग्नाची लग्नाचे व्हिडिओज आले होते पेनड्राईव्हमध्ये, तर तेच बघत बसलो आणि 2 तास गेले. मग ते झालं. त्यानंतर आम्ही विचार केला लोधाला पण एक आहे क्रोमा, तिथे जाऊन बघूया. तिथे गेलो तर तिथे पण अवेलेबल नव्हते. नाही करून मी भरपूर शॉप्स हे केले आणि फायनली मला ते कुठे भेटले माहिती आहे का, बेलापूरला, जे की आमच्याच इथं आहे. म्हणजे माझं एवढं सगळं फिरून काहीच मतलब नाही झाला, पण जे पाहिजे मला ते त्याच दिवशी भेटलं. मी 7-8 दिवस अगोदरच गिफ्ट घेऊन ठेवलेलं, कारण टायमावर मला जमलं नसतं जायला आणि जेव्हा मी एकटी तर जाऊ नाही शकत. मग त्यानंतर मी घरी गेलतीच तर प्रेम पण होता. मग प्रेम बरोबर पण असंच टाईमपास व्हिडिओ वगैरे काढले. तुम्हाला तर माहिती आहे प्रेमचं आणि माझं काय बॉन्डिंग आहे. आणि ही थोडीशी क्लिप तुम्ही पण बघा जी की आमच्या लग्नाची आहे. पण व्हिडिओ एडिटिंग म्हणजे ठीकठाक होती. आता बघूया, मी बघितली तर आहे, मला थोडंसं त्यात चेंजेस करायचे तर ते मी त्यांना सांगून चेंज करून घेईन. तर माझा लग्नाचा लेहंगा एवढा हेवी होता की मला तिथून चढताच नव्हते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग हे क्रोमा इथले लोधाचं, तर तिथला मी व्हिडिओ घेतलेला, तर ते पण बोललं चला टाकते. त्यानंतर मी शेवटी जेव्हा सगळं झालं, मग आम्ही जेव्हा दुसऱ्या क्रोमाला आलो तेव्हा तिथे मी त्यांना बोलली की द्या मला. मग मी घेतले एअरपोर्ट्स. ते ना त्याच्यावरची कवर खूप घाण होती, मग त्यांच्याकडून मी दुसरा पीस घेतला आणि माझ्या मैत्रिणीला बोलली चल आपण हे एअरपोर्ट्स चेक करून घेऊ, कारण ते बोललेले की तुम्ही एकदा चेक करूनच घ्या. मग त्यांची अनबॉक्सिंग मीच केली. फर्स्ट गिफ्ट ज्यांना द्यायचे त्यांच्या आधीच मी केली. हे दुसऱ्यांदा आहे की मी अनबॉक्सिंग करते. ह्याच्या पहिले पण जेव्हा मी त्यांना एअरपोर्ट्स घेतलेले तेव्हा पण मीच अनबॉक्सिंग केली ती, कारण की तिथे ते एअरपोर्ट्स चेक करावेच लागतात आणि म्हणजे काय खराब बिराब तर नसतात, पण एक असतं की चेक करून घ्या, ते समोरून स्वतःहून सांगतात. मग काय नाही, घेतले, मस्त स्टडी आणि क्यूट होते. आता फक्त ॲनिव्हर्सरीची वाट बघते, त्यांना जेव्हा मी गिफ्ट देईन आणि त्यांच्या फेसवर जी स्माईल असेल. मला असं त्यांची छोटी छोटी स्माईल बघायला खूप आवडतं, कारण लास्ट एअरपोर्ट्स पण बेलानी चावलेले, ते पण त्यामुळेच खराब झाले, पण आता नाही. तर बघूया, बाय बाय.